सर्व प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सणवारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तिमय चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात ज्यामुळे तुमच्यावर भगवान शंकराची कृपा होईल आणि तुमच्यावर सुख समृद्धी आणि सौभाग्याचा वर्षाव होईल ते जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीचा मोठा सण जवळ आला आहे. सर्वत्र लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर ते जाणून घेऊयात. महाशिवरात्रीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाल्याची धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आहे आणि शिवभक्तांसाठी तो मोठा उत्सव बनला आहे. यावर्षी महाशिवरात्री हा सण शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी आहे. या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी जे काही भक्त भोलेनाथांची खऱ्या भक्तीने पूजा करतात, भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते. याच सोबत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जाते ते जाणून घ्या. बेलपत्र. शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे. शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर बेलपत्र अर्पण केले नाही तर त्या पूजेचे फळ मिळत नाही अशी धार्मिक धारणा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर महादेवाची कृपा नक्की होईल. धतुरा. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला अवश्य धतुरा अर्पण करा. शिवलिंगाच्या पूजेत धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. या दिवशी धतुरा अर्पण केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि मनाला शांती मिळते. भस्म. पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव आपल्या शरीरावर भस्म लावतात. त्यांना भस्म अर्पण करणे खूप आवडते. जर तुम्ही महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केली तर भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की भस्म अर्पण करा. चंदन. शिवलिंगाची पूजा करताना भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे. जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवांचा आशीर्वादचा वर्षाव होतो. गंगाजल. महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलचा वापर करा. असे मानले जाते की असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील. या दिवशी शिवलिंगाला गंगाजलने अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मध. पूजन पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते. तूप. शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येईल. शमीची पाने. बेलपत्राप्रमाणे शिवलिंगावर शमीचे पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंग पूजेच्या वेळी शमीचे पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सगळे संकट दूर करतील. कनेरचे फूल. भगवान शिवला कनेरचे फूल फार आवडते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कनेरचे फूल अवश्य अर्पण करा आणि महादेवांचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की ते अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते. वरील सर्व गोष्टी नक्की करून पहा आणि महादेवांना प्रसन्न करा आणि आपल्या कुटुंबावर सुख समृद्धीचा वर्षाव करा.